यानंतर आता बातमी आहे खवय्यांसाठी अत्यंत महत्त्वाची। पाणीपुरी हे अनेकांचं आवडतं फास्ट फूड। मात्र पाणीपुरीवाला किती पैसे कमावतो हे तुम्हाला माहिती आहे का? एका पाणीपुरीवाल्याची कमाई पाहून तुम्हीही हैराण व्हाल। पाणीपुरीवाल्याला तब्बल 40 लाखांची नोटीस आलेली आहे। खरंच 40 लाखांची नोटीस आलेली आहे का याचं आम्ही पडताळणी केली, त्यावेळेस नक्की काय सत्य समोर आलेलं आहे पाहूयात। पाणीपुरीवाल्याला 40 लाखांचा इन्कम टॅक्स। पाणीपुरीवाल्याची कमाई पाहून व्हाल हैराण। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? पाणीपुरीवाल्याला 40 लाखांची नोटीस पाहून सगळ्यांनाच धक्का बसला असेल। मात्र होय, एका पाणीपुरीवाल्याला तब्बल 40 लाखांची जीएसटी नोटीस आली आहे। सोशल मीडियावर हा दावा केला जातोय, तशी नोटीसही दाखवण्यात आली आहे। या व्हायरल नोटीसमध्ये 17 डिसेंबर 2024 ही तारीख लिहिली आहे। यामध्ये विक्रेत्याकडून गेल्या 3 वर्षातील व्यवहारांचा तपशील मागवण्यात आलाय। मात्र हे खरं आहे का? मेसेजमध्ये काय दावा केलाय ते आधी पाहूयात। पाणीपुरीवाल्यानं UPI द्वारे ऑनलाईन पैसे घेतल्यानंतर काय घडलं पहा। पाणीपुरी विकणाऱ्या एका व्यक्तीनं ऑनलाईन पेमेंटद्वारे वर्षाला 40 लाखांची कमाई केली। त्यानंतर त्याला जीएसटीची नोटीस आली। असेच अनेक मेसेज व्हायरल केले जात आहेत। खरंच पाणीपुरीवाल्याला नोटीस आली आहे का? पाणीपुरीवाल्याला 40 लाखांची नोटीस, मग त्याचा महिन्याचा धंदा किती असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। कारण नोटीस 40 लाखांची असेल तर धंदा नक्कीच कोटींचा असेल। त्यामुळे खरंच असा करोडपती पाणीपुरीवाला आहे का हे तपासण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली। त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा। 40 लाखांची नोटीस आलेला पाणीपुरीवाला तामिळनाडूतला आहे। जीएसटी नियमानुसार या पाणीपुरीवाल्याला नोटीस आली आहे। ज्यांची वार्षिक उलाढाल 40 लाख रुपये, अशा व्यावसायिकांनी नोंदणी करणं आवश्यक आहे। कर आकारणी आणि नियमांचं पालन करणं देखील आवश्यक आहे। वार्षिक उत्पन्न 40 लाखांपेक्षा जास्त असल्यामुळेच त्याला नोटीस आली आहे। या पाणीपुरीवाल्याचं उत्पन्न 40 लाखांपेक्षा जास्त आहे आणि UPI पेमेंटद्वारे 40 लाख रुपये आल्यानं नियमानुसार या पाणीपुरीवाल्याला नोटीस आली। त्यामुळे आमच्या पडताळणीत हा दावा सत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।